नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश मस्के MPSC या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्रामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक मौद्रिक धोरण या टॉपिकची चर्चा करणार आहोत। ओके, मौद्रिक धोरण हा टॉपिक राज्यसेवेच्या अंतर्गत पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल किंवा कंबाईन ग्रुप आणि बी आणि सी च्या परीक्षा, त्या सर्व परीक्षांमध्ये या टॉपिकवरती प्रश्न असतात आणि त्या संदर्भात परीक्षेच्या दृष्टीने जे काही सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत या टॉपिकमधले सगळे आज आपण डिस्कस करणार आहोत। ओके, सो मौद्रिक धोरण हे काय असतं लक्षात घ्या। ही कुठल्याही देशाच्या केंद्रीय बँकेकडून राबवलं जाणारं धोरण आहे। ठीक आहे, आणि या धोरणामध्ये मुख्य भर जो आहे तो त्या देशाच्या आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक विकासाला योग्य दिशा देणं याच्यावरती असतो। प्रत्येक देशाची केंद्रीय बँक आपलं असं मौद्रिक धोरण तयार करत असते। त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा भारताचं केंद्रीय बँक जी आहे RBI तिच्याकडून हे मौद्रिक धोरण तयार केलं जातं। या संदर्भात पहिला मुद्दा आपण असा पाहणार आहोत की मग हे मौद्रिक धोरण आपण कशाला म्हणायचं। ठीक आहे, सुरुवातीला एक मुद्दा मी तुमच्यासाठी क्लिअर करतो की एखाद्या देशामध्ये जेव्हा आर्थिक विकास साध्य करायचा असतो किंवा त्याला योग्य दिशा देण्याची गरज असते, तेव्हा त्या आर्थिक विकासाला योग्य दिशा देण्यासाठी दोन धोरणं महत्त्वाची आहेत। एक आहे राजकोषीय धोरण आणि दुसरं आहे मौद्रिक धोरण। राजकोषीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी हे त्या देशातील केंद्र किंवा राज्य पातळीवरील प्रादेशिक सरकार यांच्याकडून राबवलं जातं, तर मौद्रिक धोरण हे त्या देशाची केंद्रीय बँक राबवत असते। हा एक पहिला त्याच्यातला फरक तुम्ही लक्षात घ्या। आजच्या या डिस्कशनमध्ये आपण फक्त मौद्रिक धोरणावरती भर देणार आहोत, मॉनिटरी पॉलिसीवरती भर देणार आहोत। ओके, सो मौद्रिक धोरणाच्या संदर्भातला पहिला मुद्दा आपल्याला क्लिअर झाला की हे धोरण कोण राबवतं, तर त्या देशाची केंद्रीय बँक राबवत असते। ठीक आहे, भारताच्या संदर्भात हे कार्य RBI कडून केलं जाणार आहे। ओके, आणि मौद्रिक धोरण हे संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी असतं, कुठल्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरतं ते मर्यादित नाही। ह्या मौद्रिक धोरणामध्ये सुरुवातीला आपण पाहूया की व्याख्या काय, मौद्रिक धोरण कशाला म्हणायचं। ठीक आहे, तर ती व्याख्या काय सांगते पहा, किंमत स्थिरीकरण, व्याजदर नियंत्रण इत्यादी कारणास्तव केंद्रीय बँकेकडून राबवल्या गेलेल्या सर्व प्रकारच्या उपाययोजनांना एकत्रितरित्या मौद्रिक धोरण असे म्हणतात। ओके, सो ही मौद्रिक धोरणाची एक सर्वसाधारण व्याख्या झाली। म्हणून ह्या व्याख्येमध्ये आपल्याला असं दिसतं की मौद्रिक धोरण हे त्या देशाच्या केंद्रीय बँकेकडून राबवलं जातं आणि या संदर्भात किंमत स्थिरीकरण, व्याजदर नियंत्रण असे विविध हेतू किंवा उद्दिष्ट त्या धोरणामध्ये असतात। ओके, ते उद्दिष्ट किंवा हेतू कोणकोणते आहेत ते आपण पुढच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत। ओके, सो ज्या काही वेगवेगळ्या धोरणांसाठी, उद्दिष्टांसाठी हे धोरण राबवलं जातं त्या सर्व उपाययोजनांना एकत्रितरित्या मौद्रिक धोरण असं संबोधलं झाले। ठीक आहे, त्या दृष्टीनं मौद्रिक धोरण ही एक व्यापक संकल्पना आहे, देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला प्रभावित करणारी आहे आणि त्याच्यामध्ये केंद्रीय बँकेकडून राबवलेल्या सर्व उपाययोजनांचा समावेश होतो। ओके, हे मौद्रिक धोरण राबवत असताना उद्दिष्ट कोणते आहेत ते आपल्याला पाहिजे। ठीक आहे, कारण परीक्षेमध्ये सुद्धा अनेकदा याच्यावरती प्रश्न असतो, थेट प्रश्न विचारले जातात की मौद्रिक धोरणाची उद्दिष्ट कोणती आहेत सांगा। ठीक आहे, सो या उद्दिष्टामध्ये जर आपण पाहिलं तर काही महत्त्वाची उद्दिष्ट आपल्याला लक्षात येतात। पहिलं आहे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणं। ओके, सो अर्थव्यवस्थेमध्ये जो काही पैशाचा पुरवठा होत असतो त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौद्रिक धोरण राबवलं जातं। बघा, आता पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण का ठेवायचे, कारण अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास हा बहुतांशी पैशाच्या पुरवठ्यावर अवलंबून असतो। ठीक आहे, एक याच्यामध्ये थोडक्यात लक्षात घ्या की पैशाचा पुरवठा काय काय प्रभावित करतो। अर्थव्यवस्थेमध्ये एकूण जो काही पैशाचा पुरवठा होतो, बँका, त्यानंतर लोकांजवळचा पैसा, ह्या सगळ्यामार्फत
जो काही देशामध्ये पैशाचा पुरवठा सुरू असतो, ह्या पैशाच्या पुरवठ्याचा परिणाम कशावरती होणार आहे? पैशाचा पुरवठा समजा जर वाढला तर याच्यातून लोकांचं क्रयशक्ती वाढते. हे लक्षात घ्या. क्रयशक्ती म्हणजे पर्चेसिंग पॉवर. वस्तू आणि सेवा विकत घेण्याची क्षमता वाढते. वस्तू आणि सेवा विकत घेण्याची क्षमता वाढली तर काय होईल? याच्यामध्ये वस्तू आणि सेवांची मागणी वाढेल. लोकांकडे जेवढा अधिक पैसा असेल तेवढी क्रयशक्ती जास्त. क्रयशक्ती जास्त असेल तर लोक वस्तू आणि सेवांची मागणी जास्त करतील. आणि वस्तू आणि सेवांची मागणी वाढत असेल तर त्याच्यातून काय होणार आहे की उत्पादनाला चालना मिळते. त्या देशामध्ये उत्पादन वाढीला चालना मिळते. मग वस्तूंचं उत्पादन, सेवांचं उत्पादन ते वाढू लागतं. उत्पादन वाढीला जसं चालना मिळेल, कारखानदारीचा वेग वाढतो, कारखान्यांचा विस्तार होईल, उत्पादन व्यवस्थेचा विस्तार होईल आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती होईल. ओके. सो हा एम्प्लॉयमेंट जनरेशन हा एक त्याचा पुढचा फायदा असेल. आणि रोजगार निर्मिती जर जास्त झाली तर ह्याच्यातून पुन्हा काय होणार आहे की लोकांचं उत्पन्न वाढतं, इन्कम वाढतं. आणि उत्पन्न वाढलं की पुन्हा अर्थव्यवस्थेमधला पैशाचा पुरवठा वाढतो आणि हे चक्र सुरू राहतं. ठीक आहे. याला आपण तेजी असं म्हणतो किंवा आर्थिक वृद्धी. ठीक आहे. हे कशासाठी समजून घेणं लक्षात घ्या की मौद्रिक धोरणाचे परिणाम कसे होत आहेत, काय काय परिणाम होणार आहेत हे आपल्याला लक्षात घेण्यासाठी हे मुद्दा मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. सो ह्या गोष्टी जर सगळ्यामध्ये वाढ होत असेल तर तेजी किंवा वृद्धीची अवस्था आहे. आणि याच्या विरुद्ध परिस्थिती असेल तर त्याला आपण मंदी असं म्हणतो. अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आलेली असं म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे पैशाचा पुरवठा कमी झाला तर त्याच्यामुळं लोकांची क्रयशक्ती घटते. क्रयशक्ती कमी झाली तर एकूण मागणी प्रभावित होते, अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी कमी होईल. वस्तू आणि सेवांची मागणी कमी झाली तर उत्पादनाचा वेग कमी होतो. उत्पादनाचा वेग कमी झाला तर रोजगार निर्मितीचा वेग कमी होईल. म्हणजे अजिबातच रोजगार निर्माण होणार नाही असं नव्हे, पण रोजगार निर्मितीचा वेग कमी होतो. आणि रोजगार निर्मितीचा वेग कमी झाला तर लोकांचं उत्पन्न घटतं. उत्पन्न घटलं की लोकांजवळ जाणारा पैशाचा पुरवठा कमी होतो. अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा कमी झाला की पुन्हा क्रयशक्ती कमी होते. हे चक्र सातत्यानं दीर्घकाळ जर चालू राहिलं तर त्याला आपण मंदी असं संबोधतो. ठीक आहे. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदी हे दोन चक्र आलटून पालटून सुरू असतात. आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये काय करायचं आहे? स्थैर्य आणायचं. अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य असलं पाहिजे. आरबीआयचा हेतू अर्थव्यवस्था स्थिर करण्याकडे असतो. म्हणजे मंदी येऊ नये किंवा महागाई सुद्धा होऊ नये. आलं लक्षात? कारण जास्त जर वृद्धी झाली, वृद्धीचा वेग जर अपेक्षेपेक्षा जास्त झाला तर महागाई येण्याची शक्यता असते. म्हणून महागाई सुद्धा नको आणि मंदी सुद्धा नको. या दृष्टीने एक अर्थव्यवस्थेचा वेग स्थिर गतीनं राहिला पाहिजे, अर्थव्यवस्था स्थैर्यशील झाली पाहिजे. याच्यासाठी मौद्रिक धोरण कार्यरत असतं. आणि हे जर साध्य करायचं असेल, स्थिर आर्थिक विकास साध्य करायचा असेल तर आपल्याला पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि ते कार्य आरबीआय कडून केलं जातं भारतामध्ये. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते किमतीचं स्थिरीकरण. ठीक आहे. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे जर अतिरिक्त तेजी निर्माण झाली तर किमती वाढतात, नाही का? आणि किमती जर वाढल्या तर काय होणार आहे त्याचा परिणाम की सर्वसामान्य लोकांना वस्तू आणि सेवा परवडणार नाहीत. आणि विशिष्ट कालावधीनंतर काय होईल? हळूहळू लोकांची क्रयशक्ती कमी होईल. क्रयशक्ती कमी झाली तर मागणी घटते, उत्पादनाचा वेग कमी होतो आणि अंतिमतः रोजगार निर्मिती कमी होऊन लोकांचं उत्पन्न कमी होईल. म्हणून जास्त किमती वाढणार नाहीत याच्यासाठी किंमत स्थिरीकरण हे या मौद्रिक धोरणात उद्दिष्ट आहे. दुसऱ्या बाजूला किमती खूप कमी झाल्या तर मंदी येते. मंदीचं एक लक्षण काय आहे की किमती अतिशय घसरलेल्या असतात. म्हणून दोन्ही टोकं टाळायचे आहेत आपल्याला. जास्त किमती झालेल्या पण नको आहेत आणि किमती खूप घसरलेल्या पण नको आहेत. म्हणून किमतीचं स्थिरीकरण हे आरबीआयच्या मौद्रिक धोरणामध्ये घेतलेलं आहे. पुढचं जे उद्दिष्ट आहे विनिमय दरावर नियंत्रण. आता हा विनिमय दर काय आहे तर आपल्या देशाचं चलन आणि इतर देशाचं चलन यांच्यामध्ये जी काही आदलाबदल आपण करतो तो आदलाबदल करण्याचा जो दर आहे त्याला आपण विनिमय दर असं म्हणतो.
नाही का. म्हणजे जसं आपण असं म्हणूया की साधारण $90 1 रुपया सध्याचा विनिमय दर आहे, किंवा कुठल्याही चलनाशी रुपयाचा विनिमय दर आपल्याला पाहता येतो. हा विनिमय दर आपल्याला स्थिर ठेवला पाहिजे. सो रुपया जास्त घसरणार नाही किंवा जास्त वधारणार नाही याची काळजी या उद्दिष्टांच्या अंतर्गत घेतली जाते. व्याजदरावर नियंत्रण. सो बँका जे काही ग्राहकांना कर्ज पुरवठा करतात त्याचा जो व्याजदर असतो तो व्याजदर सुद्धा नियंत्रित केला जातो. त्याचबरोबर RBI कडून व्यापारी बँकांना काही कर्ज पुरवठा होतो त्याचाही व्याजदर याच्यामध्ये नियंत्रित केला जातो. व्याजदर नियंत्रित केला की काय होतं, कर्ज वाटपावर कंट्रोल येतो. बँकेकडून ग्राहकांना जे काही कर्ज वाटप केलं जातं, व्याजदर वाढला की कर्ज वाटप कमी होईल, व्याजदर कमी झाला की कर्ज वाटप वाढू शकतं, नाही का. व्याजदर कमी झाल्यावर कर्जाची मागणी वाढते. आणि म्हणून कर्ज वाटपावर नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला व्याजदर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कर्ज वाटपावर नियंत्रण जर ठेवलं तर त्याचा परिणाम काय होईल, अंतिमतः लोकांचा पैशाचा पुरवठा प्रभावित होतो. ठीक आहे. कर्ज पुरवठा हा पैशाच्या पुरवठ्याशी निगडीत आहे. पुढचं जे उद्दिष्ट आहे पूर्ण रोजगार निर्मितीला सहाय्य. अर्थव्यवस्थेमध्ये जे काही रोजगार निर्माण होतो, पूर्ण रोजगाराची अवस्था निर्माण होईल याच्यासाठी RBI या धोरणामध्ये प्रयत्न करत असतं. पूर्ण रोजगार याचा अर्थ असा आहे की कार्य करण्याची इच्छा आणि क्षमता असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जेव्हा रोजगार प्राप्त होतो त्याला आपण पूर्ण रोजगाराची अवस्था असं म्हणतो. आता खरं तर 100% पूर्ण रोजगार कोणत्याच अर्थव्यवस्थेमध्ये शक्य नसतो, मात्र तसा प्रयत्न या उद्दिष्टामध्ये केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मुद्रेची तटस्थता राखणे. मुद्रेची तटस्थता म्हणजे काय, तर त्या देशामध्ये जे काही चलन उपलब्ध आहेत, छापील असणारं चलन, मग ते नोटा असतील, नाणी असतील, किंवा प्रत्ययाचं चलन म्हणजे कर्ज वाटपातून निर्माण झालेलं जे काही पैसा आहे, ही सगळी मुद्रा, हा सगळा पैसा याची तटस्थता राखायची. तटस्थता राखायची याचा अर्थ ह्या पैशामुळं, अर्थव्यवस्थेत उपलब्ध असणाऱ्या मुद्रेच्या पुरवठ्यामुळं किमती अतिरिक्त वाढणार नाहीत किंवा किमती खूप कमी होणार नाहीत, याची जी काही काळजी घेतली जाते त्याला आपण मुद्रेची तटस्थता असं म्हणतो. ठीक आहे. सो मुद्रेची तटस्थता याचा अर्थ असा आहे की अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त किमती वाढणार नाहीत किंवा किमती अतिरिक्त कमी होणार नाहीत, याला मुद्रेची तटस्थता. म्हणजेच मुद्रेचा पुरवठा हा किंमत वाढीला जास्त परिणामकारक ठरणार नाही याची जी काही काळजी RBI कडून घेतली जाते त्याला आपण मुद्रेची तटस्थता राखणे असं म्हणतो. आणि पुढचं जे उद्दिष्ट आहे ते आर्थिक विकास. सो एकूणच देशाची केंद्रीय बँक त्या देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असते. सो आर्थिक विकास आणि तो स्थिर आर्थिक विकास, जिथं आपण सांगितलं की स्थैर्यासह आर्थिक विकास हे राजकोषीय धोरणामध्ये एक महत्त्वाचं उद्दिष्ट असलेला आपल्याला दिसतं. ओके. सो हे सगळे उद्दिष्टांचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे. परीक्षेमध्ये काय याच्यामध्ये प्रश्न काय येणार की केंद्रीय बँकेच्या मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे पुढीलपैकी कोणते, असा प्रश्न येऊ शकतो. सो त्यावेळी तुम्हाला हे सगळे मुद्दे माहिती असले पाहिजेत आणि हे प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आता हे जे काही भारतामध्ये आपण मौद्रिक धोरण पाहतो RBIचं, ते मौद्रिक धोरण कोण ठरवतं RBI मध्ये? RBI हे मौद्रिक धोरण राबवते, पण ते राबवण्यासाठी मौद्रिक धोरण समिती नावाची एक ही महत्त्वाची समिती RBI मध्ये कार्यरत आहे. ओके. आणि ह्या समितीच्या मार्फत मौद्रिक धोरणाची जी काही वेगवेगळी साधनं आहेत त्याच्यात वेळोवेळी बदल केला जातो किंवा मौद्रिक धोरणाची दिशा रचना ठरवली जाते. सो ह्या मौद्रिक धोरण समितीची स्थापना जी आहे ती 2016 मध्ये झाली. ह्या समितीची स्थापना व्हायच्या अगोदर RBI गव्हर्नर यांच्या नेतृत्वामध्ये ते मौद्रिक धोरण तयार केलं जायचं. ओके. आता 2016 पासून काय झाले की त्यासाठी एक विशेष समिती स्थापन झालेली आहे. आणि ह्या 2016 मध्ये स्थापना झाल्यानंतर RBI ॲक्ट 1934 नुसार त्या समितीची स्थापना झालेली आपण पाहू शकतो. खरं तर अशा प्रकारची एखादी समिती असावी अशी एक शिफारस उर्जित पटेल समितीनं केलेली होती बा.
उर्जित पटेल समिती 2013 मधली ही समिती आहे आणि या समितीने असं सांगितलं की मौद्रिक धोरणची दिशा ठरवण्यासाठी एक वेगळी मौद्रिक धोरण समिती असावी वगैरे. त्या दृष्टीनं लक्षात ठेवा की कधी जर प्रश्न विचारला की मौद्रिक धोरण समिती कोणाच्या शिफारशीनुसार स्थापन झाली तर ती उर्जित पटेल समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झालेली आहे. ओके. आता ह्या मौद्रिक धोरण समितीची रचना कशी असते पहा. याच्यामध्ये रचना जर पाहिली आपण सदस्य एकूण 6 सदस्य आहेत. त्यातले 3 सदस्य RBI मधील असतात आणि केंद्र सरकारने नियुक्त केलेले 3 असे टोटल 6 मेंबर्स या समितीमध्ये असतात. समितीचे अध्यक्ष जे आहेत किंवा पदसिद्ध अध्यक्ष असं म्हणूया. पदसिद्ध अध्यक्ष हे RBI गव्हर्नर आहेत. ठीक आहे. RBIचे गव्हर्नर हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजे त्यावेळी जे कोणी RBIचे गव्हर्नर असतील ते आपोआप या समितीचे अध्यक्ष असतील आणि इतर व्यक्ती जे आहेत ते सदस्य असतील. RBI कडून जे 3 लोक येतात त्याच्यामध्ये एक स्वतः RBI गव्हर्नर आहेत आणि इतर 2 डेप्युटी गव्हर्नर असतात. असे टोटल 3 RBI मधून आणि केंद्र सरकारने नियुक्त केलेले एकूण 3 सदस्य अशी टोटल 6 जणांची ही समिती आहे. आणि ह्या समितीचे निर्णय बहुमताने होतात. ठीक आहे. म्हणजे 6 मेंबर असतील तर एखादा निर्णय घेत असताना किमान 4 मतं त्या बाजूने असायला पाहिजेत तरच तो निर्णय होऊ शकतो. म्हणून बहुमताने निर्णय होतात. या समितीच्या वर्षभरात एकूण 6 बैठका शक्यतो होत असतात आणि साधारणतः दर 2 महिन्यांनी सध्या ह्या बैठका पार पाडतात. ठीक आहे. 6 वेळा हा आढावा आपल्याकडे मौद्रिक धोरणाचा आढावा घेत असतो. मौद्रिक धोरण समिती सगळ्यात महत्त्वाचं कार्य हेच आहे की देशामध्ये किंमत पातळीची परिस्थिती अभ्यासणं आणि त्यानुसार उपाययोजना सुचवणं आणि त्या उपाययोजनांमध्ये मौद्रिक धोरणात काय बदल केले पाहिजेत, व्याजदरात काय बदल केले पाहिजेत, हे सगळ्या सूचना ही मौद्रिक धोरण समिती करत असते. ठीक आहे. सो हे साधारणतः मौद्रिक धोरण समितीचं कार्य झालं. मौद्रिक धोरणाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मौद्रिक धोरण संरचना करार. हा करार सुद्धा महत्त्वाचा आहे. 22 फेब्रुवारी 2015ला हा करार स्वीकारण्यात आला. करार कुणामध्ये झालेला आहे? RBI आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये हा करार स्वीकारण्यात आलेला आहे. ओके. आणि हा करार कशासाठी महत्त्वाचा आहे लक्षात घ्या. आणि हा ऐतिहासिक करार आहे. हा सुद्धा करार अशा प्रकारचा काही करार झाला पाहिजे हे उर्जित पटेल समितीने सुचवलेलं आहे. ओके. सो मौद्रिक धोरण संरचना करार ह्याचं एक उपाय उर्जित पटेल समितीने सुचवलेला आहे. उर्जित पटेल समिती ही 2013ची आहे. महत्त्वाची समिती. ह्या समितीनं आणखी एक सूचना अशी केली होती की भारतामध्ये महागाईचा दर जो आहे हा महागाईचा दर आपल्याला 4% आसपास मेंटेन ठेवला पाहिजे. ओके. 4% आसपास मेंटेन ठेवा आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच हा करार करण्यात आलेला आहे. ओके. आणि ह्या कराराचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट वैशिष्ट्य काय आहे की महागाई नियंत्रणाचं जबाबदारी ही RBI वर सोपवण्यात आलेली आहे. ओके. सो भारतामध्ये महागाईचा दर कंट्रोल ठेवण्याची कायदेशीर जबाबदारी आता कोणावरती आहे? RBI वरती आहे. मग याचा अर्थ केंद्र सरकारांची काही भूमिका नाही आहे अशातला भाग नाही आहे. बरोबर. सो त्यामुळे भारतासारख्या देशामध्ये महागाई नियंत्रण फक्त RBI नाही करू शकणार. त्याला केंद्राकडून सुद्धा योग्य त्या पॉलिसीज राबवल्या गेल्या पाहिजेत. मात्र परीक्षेच्या दृष्टीने हे लक्षात ठेवा की कधी जर प्रश्न असा आला की भारतामध्ये महागाई नियंत्रणाची कायदेशीर जबाबदारी कुणाची तर ती RBIची आहे. ओके. आणि मग हा करार काय सांगतो की RBI वर एक बंधन घातलेलं आहे ह्या करारानं. काय बंधन घातलं की भारतामध्ये महागाईचा दर 4% ±2 एवढा राखणं आता कंपल्सरी आहे. ओके. आणि हे कुणाची जबाबदारी? RBIची जबाबदारी असणार आहे. सो महागाईचा दर 4% आसपास राखावा. 4% वरती गेला तर मॅक्झिमम 2% फरक किंवा
मायनस मध्ये गेला तर 2% मायनसमध्ये, एवढ्या रेंजमध्ये तो असला पाहिजे. थोडक्यात काय की 4%च्या पेक्षा 2% कमी झाले तर 2%, आणि 4%च्या पुढे 2% गेलं तर 6%. साधारणतः ह्या रेंजमध्ये महागाईचा दर असला पाहिजे. मिनिमम 2%, मॅक्झिमम 6%, आणि जनरली 4%च्या नियर अबाउट आसपास. सो हे एक अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट ह्या कायद्यानं ठरवून दिलेलं आहे. ओके. आणि मग ह्या उद्दिष्टासाठीच आपल्याला काय लक्षात येतं की मौद्रिक धोरणामधले वेळोवेळी जे काही बदल आहेत, जे मौद्रिक धोरण समिती सुचवत असते, ते ह्या उद्दिष्टाच्यासाठी ते केलेलं असतं. दुसरं वैशिष्ट्य या कायद्याचं आहे की ते उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास त्याविषयीचा अहवाल संसदेत सादर करावा लागेल. कुणी सादर करायचा? हा पुन्हा RBIनं सादर करायचं. ही सुद्धा RBIची जबाबदारी. जर काही कारणास्तव 4%च्या आसपास जर हे महागाईचा दर राखता नाही आला, म्हणजे महागाईचा दर 6%च्या पुढे गेला, 7% झाला किंवा 2% कमी झाला, तर अशा वेळी हे उद्दिष्ट का साध्य नाही झालं याविषयीचा अहवाल RBIनं संसदेला सादर केला पाहिजे. आणि या अहवालामध्ये हे उद्दिष्ट साध्य न होण्याची कारणं सांगावी लागतील, आणि येणाऱ्या काळामध्ये हे उद्दिष्ट कसं साध्य होईल त्याच्या उपाययोजना सुद्धा RBIला तिथं सुचवाव्या लागतील. सो या प्रकारे हे दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य या कराराचं असं आहे, दर 6 महिन्यांनी RBIला महागाईच्या परिस्थितीचा अहवाल संसदेला सादर करावा लागेल. म्हणजे नॉर्मल सिच्युएशनमध्ये हे उद्दिष्ट जरी साध्य होत असलं तरी सुद्धा दर 6 महिन्यांनी RBIनं संसदेला महागाईच्या दराविषयीचा अहवाल किंवा महागाईच्या परिस्थितीविषयीचा अहवाल संसदेला सादर केला पाहिजे. मग या अहवालामध्ये भारतात महागाईची परिस्थिती काय आहे, कोणत्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महागाईचे काय बदल होत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या परिस्थितीचा काय परिणाम होतोय, अंतर्गत परिस्थितीचा काय परिणाम होतोय, हा सगळा डेटा आणि त्याचा विषयीचा ॲनालिसिस ह्या अहवालामध्ये असतं. पुढचं वैशिष्ट्य, RBI गव्हर्नर यांच्या अनुपस्थितीमध्ये हा करार RBIचे डेप्युटी गव्हर्नर पार पाडतील. म्हणजे या कराराच्या अंमलबजावणीची जबाबदारी डेप्युटी गव्हर्नर यांच्यावरती असेल. ओके. सो या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर मौद्रिक धोरण भारतात राबवण्यासाठी एक विशिष्ट व्यवस्था RBIच्या अंतर्गत तयार झालेली आहे, आणि अगदी संसदेपर्यंत त्याच्या संदर्भात जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. पुढचा मुद्दा आहे मौद्रिक धोरणाची साधने कोणती. ओके. सो आपल्याला आता हे जे काही मौद्रिक धोरण आपण पाहतोय की कशा प्रकारे ते RBI ठरवत असते, त्याच्यामध्ये संलग्न असणाऱ्या समित्या घटक कोणते आहेत, तर ही साधनं महत्त्वाची आहेत. हे मौद्रिक धोरण कसं राबवलं जातं त्याची साधनं आपल्याला माहिती पाहिजे. काही साधनं RBIकडे दिलेली आहेत. प्रामुख्याने 2 प्रकारची साधने, संख्यात्मक साधनं आणि गुणात्मक साधन. ओके. म्हणजे संख्यात्मक साधनांना आपण क्वांटिटेटिव्ह मेजर्स असं म्हणू शकतो, आणि गुणात्मक साधने म्हणजे क्वालिटेटिव्ह मेजर्स. ओके. संख्यात्मक साधनं ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की मौद्रिक धोरणाची जी संख्यात्मक साधनं आहेत ती पैशाच्या पुरवठ्याचं संख्या नियंत्रित करतात. ओके. पैशाच्या पुरवठ्याची संख्या किंवा त्याचं जे काही क्वांटिटी आहे ती क्वांटिटी कंट्रोल केली जाते या साधनामधून. ओके. आणि गुणात्मक साधनं ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की पैशाच्या पुरवठ्याची दिशा ठरवली जाते. याच्यामध्ये दिशा याचा अर्थ असा आहे की कोणत्या क्षेत्रांना पैशाचा पुरवठा झाला पाहिजे, किती प्रमाणात झाला पाहिजे, याला म्हणायचं पैशाच्या पुरवठ्याची दिशा ठरवणं. हे गुणात्मक साधनामध्ये येतं. ओके. आणि संख्यात्मक साधनामध्ये काय येईल, किती प्रमाणात झाला पाहिजे, नाही का, ती क्वांटिटी ह्या संख्यात्मक साधनामध्ये ठरवली जाते. ओके. सो या दृष्टीनं आपल्याला मौद्रिक धोरणाच्या साधनांचा याच्यामध्ये संदर्भ लक्षात घेता येतो. ओके. सो इथे पण परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, मौद्रिक धोरणाची कोणती साधनं पैशाच्या पुरवठ्याची दिशा ठरवतात सांगा, नाही का. तर काय उत्तर यायला पाहिजे, गुणात्मक साधन.
किंवा मौद्रिक धोरणाची कोणती साधनं पैशाच्या पुरवठ्याचं प्रमाण ठरवतात, तर ते संख्यात्मक साधनं आहेत. मग ह्या दोन्ही कॅटेगरीमध्ये अनेक घटक आहेत, अनेक वेगवेगळी साधनं आहेत, ते पण आपल्याला इथं पाहिजे. सुरुवातीला आपण संख्यात्मक साधनं पाहूया. ओके, संख्यात्मक साधनामध्ये कोणकोणते घटक आहेत. पहिला जो घटक आहे तो बँक दराचा आहे. पहा, ओके, बँक रेट. बँक दर याची एक व्याख्या अशी आहे की RBI ज्या दराने व्यावसायिक बँकांना, व्यावसायिक किंवा व्यापारी बँकांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते, तो व्याजाचा दर म्हणजे बँक दर असतो. ओके, सो बँक दराची व्याख्या परत एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. बँक दर म्हणजे काय? RBI व्यावसायिक किंवा व्यापारी बँकांना ज्या दराने दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते, तो व्याजाचा दर म्हणजे बँक दर आहे. ओके, इथं दीर्घ मुदत हा शब्द महत्वाचा आहे. पहा, लॉंग टर्म जे काही कर्ज दिलं जातं RBI कडून व्यावसायिक व्यापारी बँकांना, कारण RBI ही बँकांची बँक आहे नाही का. RBIच्या स्थापनेपासूनच RBI ही शिखर बँक आहे, सर्व बँकांची मुख्य बँक असल्यामुळे जेव्हा जेव्हा व्यापारी बँकांना पैसा लागतो ते RBI कडून कर्ज घेऊ शकतात. आणि असं जर दीर्घकालीन कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्या साधनामध्ये यावं लागेल? संख्यात्मक साधनामधलं बँक दरामध्ये जावं लागेल. ह्या साधनांतर्गत मग RBI कडून तुम्हाला दीर्घकालीन कर्ज पुरवठा होतो. आता हा कर्ज पुरवठा RBI देतं त्यावेळी काहीतरी तारण घेणार आहे. तारण न घेता RBI यांना कर्ज पुरवठा देत नाही. तारण काय असतं याच्यामध्ये? रोखे, सरकारी रोखे, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, ठीक आहे, किंवा ज्याला आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असं म्हणतो. सो सरकारी कर्ज रोखेंचं तारण देऊन व्यापारी बँका RBI कडून कर्ज घेतात. ठीक आहे, आणि ह्या व्यवहाराचा कालावधी संपल्यानंतर RBI काय करणार आहे? ह्यांना रोखे परत करते आणि आपलं अमाऊंट वसूल करते. ठीक आहे, सो हे झालं बँक दर. दुसरं साधन आहे कॅश रिझर्व्ह रेशो, CRR. कॅश रिझर्व्ह रेशो याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की रोख राखीव निधीचे प्रमाण. ओके, रोख राखीव निधीचे प्रमाण. हे रोख राखीव निधीचं प्रमाण ह्याची व्याख्या काय आहे लक्षात घ्या की व्यापारी बँका त्यांच्या जवळील निव्वळ मागणी आणि मुदत देयतेच्या, ज्याला आपण NDTL असं म्हणतो, ह्या NDTLचा एक विशिष्ट भाग RBI कडे रोख स्वरूपात जमा करतात, कॅशमध्ये जमा करतात. तो भाग म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो असतो, CRR असतो. ठीक आहे, ही त्याची व्याख्या झाली CRRची. सो CRRची व्याख्या परत एकदा लक्षात घ्या. काय व्याख्या आहे? व्यापारी बँका त्यांच्याजवळील NDTL म्हणजे निव्वळ मागणी आणि मुदत देयतेच्या एक विशिष्ट भाग RBI कडे रोख स्वरूपात जमा करतात आणि हे पर्सेंटेजमध्ये असतं. CRRची अमाऊंट पर्सेंटेजमध्ये असते म्हणून त्याला रेशो म्हटलेले, कॅश रिझर्व्ह रेशो आहे हा. आणि हे पर्सेंटेज कशावर ठरवलं जातं? व्यापारी बँकेकडे ज्या काही मागणी आणि मुदत ठेवी तयार होतात त्याच्या प्रमाणात हे पर्सेंटेज ठरवलं जातं. मागणी आणि मुदत ठेवी काय लक्षात घ्या थोडक्यात. आता एखाद्या बँकेकडे ज्या काही लोकांनी ठेवलेल्या ठेवी आहेत, ओके, लोकांनी ठेवलेल्या ठेवी मग ह्या दीर्घकालीन असतील किंवा अल्पकालीन असतील, ह्या ठेवी सर्वसामान्य लोक ठेवू शकतात किंवा इतर बँका पण ठेवू शकतात. ठीक आहे, मग ह्या लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्मच्या असतील, ह्यांना म्हणतात टोटल डिमांड अँड टर्म लायबिलिटीज. ठीक आहे, तर त्या बँकेची एकूण मागणी आणि मुदत देयता ही या पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते.
कुठल्याही बँकेची एकूण मागणी आणि मुदत देयता म्हणजे काय, तर त्या बँकेमध्ये जमा झालेल्या लोकांच्या ठेवी किंवा इतर बँकांनी जमा केलेल्या ठेवी, ह्या त्या विशिष्ट बँकेचे एकूण मागणी आणि मुदत देयता आहे. ठेवी ही देयता आहे लक्षात घ्या, कारण हे पैसे त्या बँकेला व्याजासह परत करायचे भविष्यामध्ये. ओके, आणि म्हणून ठेवी ही देयता आहे. ठीक आहे, म्हणून ह्याला मराठी शब्द काय आहे, देयता. एकूण मागणी आणि मुदत देयता. ठीक आहे. सो कुठल्याही बँकेची एकूण मागणी आणि मुदत देयता म्हणजे TDTL, टर्म टोटल टर्म डिमांड अँड टर्म लायबिलिटीज. ह्या TDTL कशा ठरवायच्या, त्या बँकेत लोकांनी जमा केलेल्या ठेवी किंवा इतर बँकेनी जमा केलेली ठेवी याची बेरीज म्हणजे TDTL त्या बँकेची. आता त्या बँकेकडे जशा ह्या देयता आहेत तसंच त्या बँकेचे ॲसेट्स पण आहेत, स्वतःची काही संपत्ती पण असते त्या बँकेची. मग आपल्याला काय करायचं, त्या बँकेची संपत्ती ह्या एकूण मागणी आणि मुदत देयतेतून वजा करायची. हे जे काही TDTL तयार झाले त्या बँकेचे, त्याच्यामधून काय करा, त्या बँकेची संपत्ती वजा करा, ॲसेट्स वजा करा. मग त्या बँकेची संपत्ती काय असते, ह्या विशिष्ट बँकेनं दुसऱ्या बँकेमध्ये ठेवलेल्या ठेवी किंवा त्या बँकेकडचे जे काही रोखे वगैरे असतील ते सुद्धा त्या बँकेची संपत्ती आहे, किंवा बँकेने वितरित केलेलं कर्ज ही बँकेची संपत्ती असते. सो बँकेच्या संपत्तीत काय काय येतं, त्या बँकेच्या स्वतःच्या ठेवी, दुसऱ्या बँकेत ठेवलेल्या, त्यांनी वाटप केलेले कर्ज, ठीक आहे, ठेवी प्लस कर्ज वाटप, हे त्या बँकेचं काय झाली, संपत्ती झाली. ही संपत्ती कशातून वजा करा, एकूण मागणी व मुदत देयता TDTL मधून वजा करा. मग आपल्याला काय मिळतं, NDTL मिळतं. निव्वळ मागणी आणि मुदत देयता मिळते. निव्वळ म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं, निव्वळ, निव्वळ मागणी व मुदत देयता. ठीक आहे. सो या प्रकारे NDTL कॅल्क्युलेट करतात. सो NDTLचा फॉर्म्युला लक्षात घ्या, TDTL मायनस त्या बँकेची संपत्ती. सो आपल्याला इथं मुद्दा काय लक्षात घ्यायचा, CRRचं पर्सेंटेज कशाच्या आधारे ठरवलं, NDTLच्या आधारे ठरवलं. जे काही NDTL जमा होतील त्याचे विशिष्ट पर्सेंट अमाऊंट त्या बँकेनं किंवा प्रत्येक व्यापारी बँकेनं कुणाकडे जमा करणं कंपल्सरी आहे, RBI कडे जमा करणं कंपल्सरी. आणि कशा पद्धतीनं ती असली पाहिजे, रोख स्वरूपात असली पाहिजे, कॅश. ओके, म्हणजे सोनं किंवा सरकारी कर्ज रोखे या पद्धतीनं ती अमाऊंट जमा करता येत नाही, तुम्हाला ती कॅशमध्येच जमा करावी लागते. उदाहरणार्थ जसं सध्या 4% आहे CRRचा रेट, आत्ताचा जर आपण बघितला, नवीन RBIच्या पतधोरण आलेलं आहे त्याच्यानुसार 4% आहे. म्हणजे एखाद्या बँकेकडे जर का 100 रुपयाचे NDTL असतील, ठीक आहे, तर 4% नुसार 4 रुपये कॅशमध्ये RBI कडे तुम्हाला जमा करावे लागतील, असा त्याचा हिशोब आहे. थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी मी कॅल्क्युलेशन सांगितलं. दुसरं जे साधन आहे संख्यात्मक साधनामध्ये SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. याला वैधानिक रोखता गुणोत्तर असा मराठीमध्ये शब्द आहे. वैधानिक रोखता गुणोत्तराची व्याख्या काय लक्षात घ्या, व्यापारी बँका त्यांच्याजवळील एकूण ठेवीपैकी जो भाग स्वतःकडे राखीव स्वरूपात ठेवतात किंवा बाळगतात त्याला आपण स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो किंवा वैधानिक रोखता गुणोत्तर असं म्हणू शकतो. ओके, सो ही व्याख्या जर थोडक्यात सांगायची झाली तर काय, व्यापारी बँका त्यांच्याजवळील NDTL पैकी जो भाग स्वतःकडे राखीव स्वरूपात बाळगतात त्याला स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो असं म्हटलं जातं, SLR म्हटलं जातं.
ओके. सो आत्ताच आपण पाहिलं NDTL कसे कॅल्क्युलेट करायचे कुठल्याही बँकेचं. सो त्या बँकेनं SLR किती मेंटेन केला पाहिजे, इथं सुद्धा NDTLचाच आधार घ्यायचा. जसं की आत्ता RBIनं सांगितलं की 18% SLR मेंटेन केला पाहिजे प्रत्येक बँकेनं. ओके. सो 100 NDTL असेल 100 रुपयाचं, तर तुम्हाला 18 रुपये SLRच्या नावानं बाजूला काढून ठेवायचेच राखीव स्वरूपात. कुणाकडे? स्वतःकडे. ते RBIकडे द्यायचे नाही आहेत, बँकेकडे स्वतःकडे ते असतील. पण हे तुम्हाला कायमस्वरूपी बाळगावे लागतील. ह्या पैशातून तुम्हाला कर्ज वाटप करता येणार नाही. ओके. सो बँका SLRच्या अंतर्गत राखीव ठेवलेला पैसा कर्ज वाटपासाठी वापरू शकत नाहीत. हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून SLR काय महत्त्वाचं आहे, ही SLRची सुविधा याच्यासाठी महत्त्वाची की जर भविष्यामध्ये कधी बँक अडचणीत सापडली, आर्थिक अडचणीमध्ये, तर ठेवीदारांचे पैसे परत करताना SLRची अमाऊंट एकतर कामी येणार आहे. पहिलं हे आहे, ठेवीदारांना थोडंसं संरक्षण SLRमुळे प्राप्त होईल. दुसरं असं आहे की व्यापारी बँकेचे जे काही कर्ज वाटप करण्याची आणि ज्याला आपण म्हणतो की प्रत्यय निर्मितीची क्षमता आहे, त्या प्रत्यय निर्मितीची क्षमतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा SLRचा फायदा होतो. ओके. तिसरा फायदा असा आहे की SLRमुळं सरकारला कर्ज पुरवठ्याची सोय होते अप्रत्यक्षरित्या. कारण ही SLRची अमाऊंट जी काही तुम्ही बाजूला काढून ठेवली, समजा सध्याच्या काळात 18% आहे, तर ही प्रत्येक बँकेनं कोणत्या स्वरूपात स्वतःकडे बाळगता येते, ही तुम्ही कॅशमध्ये ठेवू शकता किंवा सरकारी कर्ज रोखे जे आहेत त्या सरकारी कर्ज रोख्यामध्ये पण ठेवू शकता अथवा सोन्यामध्ये पण ठेवू शकता, गोल्ड. ओके. ऑप्शन्स आहेत बँकेला. कॅशमध्ये ठेवा, सरकारी कर्ज रोखे विकत घेऊन ते सरकारी कर्ज रोखे SLRच्या नावानं बाळगा, किंवा तेवढ्या अमाऊंटचं तुम्ही सोनं घेऊन ठेवा. ओके. पण 18% एनी टाइम ते मेंटेन झालं पाहिजे. ओके. सो या पद्धतीने SLR आहे. सो इथं प्रश्न परीक्षेत येत असताना एकतर ही व्याख्या विचारली जाईल किंवा SLR सुविधेचा फायदे काय आहेत सांगा, किंवा त्या SLR सुविधा आणण्यामागचा हेतू काय आहे हे सांगा. तर हे हेतू लक्षात ठेवा की काय काय सांगितलं मी. SLRमुळं काय काय होणार आहे, एकतर बँकेचं जे काही पतनिर्मितीची क्षमता आहे त्याच्यावर नियंत्रण येईल, बँकेच्या नफाखोरीवरती नियंत्रण ठेवता येतं, सरकारला अप्रत्यक्षरित्या कर्ज पुरवठा शक्य होतो, आणि चौथं त्याच्यातला हेतू आहे तो म्हणजे SLRमुळं ठेवीदारांना संरक्षण प्राप्त होतं. ठीक आहे. सो हे झालं SLRच्या संदर्भात, ही संख्यात्मक साधनामध्ये ते महत्त्वाचं आहे. दुसरा जो आहे याच्यामध्ये तो लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, हे एक साधन आहे LAF. ओके. सो लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी किंवा याला मराठीमध्ये रोखता समायोजन सुविधा असं आपण म्हणू शकतो. ओके. सो रोखता समायोजन सुविधा याच्यामध्ये दोन साधनं आहेत, एक रेपो दर आहे आणि दुसरा रिव्हर्स रेपो दर आहे. रोखता समायोजन सुविधा हे साधन जे RBIनं स्वीकारलं त्याच्या मागचा हेतू असा आहे की बँकाकडे काही वेळा अल्पकालासाठी जास्तीचा पैसा शिल्लक असतो, म्हणजे लोकांना कर्ज वाटप वगैरे करून सुद्धा काही पैसा पडून असतो बँकेकडे. तर अल्पकाळासाठी तो पैसा कुठं गुंतवायचा ही एक अडचण होती पूर्वी बँकांची, किंवा त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती होऊ शकते की बँकेला कर्ज वाटप करायची जास्त आवश्यकता आहे, लोकांची कर्जाची मागणी वाढलेली आहे, अशा वेळी अल्पकाळासाठी बँकेला पैसे उपलब्ध पाहिजे आहेत, अल्पकाळासाठी रोखता पाहिजे आहे. तर या दोन्ही कारणासाठी जेव्हा पैसे जास्त असतील तेव्हा अल्पकाळासाठी गुंतवायचे कुठं, आणि अल्पकाळासाठी पैसा कमी पडला तर तो कर्जानं कुठून घ्यायचा, याच्यासाठी ही रोखता समायोजन सुविधा आणलेली आहे. ओके. याला इंग्रजीमध्ये काय म्हटलेलं आहे, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, LAF म्हटलेलं. ह्या सुविधेअंतर्गत दोन साधनं आहेत, रेपो दर आहे आणि दुसरा आहे रिव्हर्स रेपो दर. ओके. रेपो दर 1992ला स्वीकारला आणि रिव्हर्स रेपो दराची व्यवस्था 1996ला आणलेली आहे, 1996. आणि रेपो दराची व्यवस्था ही 1992 पासून आणलेली आहे. ओके. हा रेपो दराची जी काही व्यवस्था आहे
त्याचा अर्थ काय, रेपो दर कशाला म्हणायचं. सो हे लक्षात घ्या, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीमध्ये आता दोन साधनं झाली, रेपो दर आहे आणि दुसरं रिव्हर्स रेपो दर आहे. रेपो दर कशाला म्हणायचं त्याची व्याख्या थोडक्यात लक्षात घ्या. रेपो दर म्हणजे काय तर RBI व्यापारी बँकांना ज्या दराने अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करते तो व्याजदर म्हणजे रेपो दर होय. ही रेपो दराची एक सगळ्यात सोपी व्याख्या आहे. सो काय काय सांगितलं या व्याख्येमध्ये, रेपो दर म्हणजे RBI ज्या दराने व्यापारी बँकांना अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करते तो व्याजदर म्हणजे रेपो दर होय. ठीक आहे. सो हा फरक आहे लक्षात घ्या. बँक दरात सुद्धा RBI व्यापारी बँकांना कर्ज देते, पण ते कोणतं दीर्घकालीन कर्ज आहे. रेपो दरामध्ये काय RBI अल्पकालीन कर्ज देते व्यापारी बँकेला. हा फरक तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आणि हे कर्ज RBI देत असताना इथे सुद्धा काय आहे की सरकारी कर्ज रोखे तारण म्हणून घेतले जातात, सिक्युरिटी म्हणून घेतले जातात. जसं बँक दरामध्ये सुद्धा रोख्यांचं तारण घेऊनच कर्ज दिलं जातं, तसं रेपो दरामध्ये सुद्धा रोखे तारण घेतले जातात व्यापारी बँकेकडून आणि त्याच्या आधारे RBI त्यांना कर्ज पुरवठा करते. कोणत्या मुदतीचा, अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करते. आणि या कर्जाचा जो व्याजदर आहे तो रेपो दर आहे. रेपो हा जो शब्द आहे तो लक्षात घ्या, याच्यामध्ये दोन शब्द आलेले आहेत, रिपर्चेस ऑब्लिगेशन, रिपर्चेस ऑब्लिगेशन सो हे जे दोन शब्द आहेत त्याच्यातला रिपर्चेस मधला RE आणि ऑब्लिगेशन मधला O असं मिळून हा रेपो शब्द झालेला आहे. रिपर्चेस मधला REP आणि ऑब्लिगेशन मधला O. सो हा शॉर्ट फॉर्म आहे रेपो हा शब्द. सो रिपर्चेस ऑब्लिगेशन म्हणजे पुनर्खरेदीचं बंधन असणारा व्यवहार आहे. याच्यात थोडक्यात लॉजिक काय आहे की व्यापारी बँकांना जेव्हा कर्ज RBI कडून पाहिजे तेव्हा ते काय करतील, रोखे RBI कडे तारण म्हणून ठेवतील काही विशिष्ट मुदतीसाठी, आणि ती मुदत संपल्यानंतर हे रोखे RBIनं त्यांना बँकांना परत करायचे आणि त्या बँका आपलं जे काही अमाऊंट आहे कर्जाची ती RBIला व्याजासह परत करतात. ठीक आहे. सो ह्या रिपर्चेस ऑब्लिगेशनचा व्यवहार आहे म्हणून त्याला रेपो दर असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर याला अगदी तुम्हाला जर सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर दोन मित्र आहे समजा A आणि B नावाचा, तर त्या दोघांमध्ये जर का एक व्यवहार झाला की टू व्हीलर तो विकणार आहे, A व्यक्ती हा B व्यक्तीला टू व्हीलर विकतोय, पण त्याला कायमस्वरूपी ती टू व्हीलर विकायची नाही. मग A काय सांगणार आहे की बाबा A हा B ला हा टू व्हीलर विकतोय, तो काय सांगतो की मी तुला 6 महिन्यासाठी ही टू व्हीलर देतो. ठीक आहे, जे काय त्याची अमाऊंट ठरलेली असेल. आणि मग 6 महिन्यानंतर ह्या B नं काय करायची, ती टू व्हीलर पुन्हा कुणाला विकायची, A ला विकायची, आणि त्याचा त्या व्यवहाराचा अमाऊंट सुद्धा ठरलेला असेल. ठीक आहे, किती रुपयाला त्यावेळी विकणार. या पद्धतीनं पुनर्खरेदीचं बंधन असणारा व्यवहार आहे. A वरती काय बंधन आहे की ही टू व्हीलर परत घ्यायची, आणि B वर काय बंधन आहे, त्यानं कुणाला विकायची, फक्त A लाच ती विकली पाहिजे. ओके, म्हणजे दुसऱ्या कुणाला हे विकता येणार नाही. असा जर व्यवहार दोन व्यक्तीमध्ये होत असेल तर त्याला पुनर्खरेदीचं बंधन असणारा व्यवहार असं म्हणतात, किंवा इंग्रजीमध्ये रिपर्चेस ऑब्लिगेशनचं बंधन, शॉर्टमध्ये रेपो व्यवहार झाला असं म्हणायचं. ओके, हे दोघांवरती बंधन आहे. त्याच लॉजिकनं इथे सुद्धा व्यवहार होतो RBI आणि व्यापारी बँकामध्ये, म्हणून याला रेपो व्यवहार म्हटलेले, रेपो दर म्हटले. ठीक आहे, बाकी हे कर्जच आहे, अल्पकालीन कर्ज आहे RBIनं दिलेलं. शब्द फक्त काय वापरला, रेपो, कारण त्याच्यात पुनर्खरेदीचं बंधन आहे. याच्या अगदी विरुद्ध लॉजिक असणारा दुसरा जो हे आहे याच्यामध्ये ते काय आहे की रिव्हर्स रेपो दर. रिव्हर्स रेपो दरामध्ये काय होतं, व्यापारी बँका RBIला कर्ज देतात. ओके, सो रिव्हर्स रेपो दराची जर व्याख्या बघायची झाली तर ती काय सांगते, व्यापारी बँका ज्या दराने RBIला अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करतात तो व्याजाचा दर म्हणजे रिव्हर्स रेपो दर होय. म्हणून रिव्हर्स रेपो दरामध्ये लक्षात घ्या, व्यापारी बँकेनं RBIला आता कर्ज दिलेलं आहे, ते कोणत्या मुदतीचं आहे, ते अल्पमुदतीचं आहे, शॉर्ट टर्म आहे.
आणि इथे सुद्धा तारण म्हणून रोखे घेतले जातात. सो आता इथं हे रोखे कोण कुणाला देणार आहे तारण? RBI व्यापारी बँकेकडे रोखे ठेवणार तारण म्हणून, आणि त्या तारणाच्या आधारे व्यापारी बँका अल्पकालीन कर्ज RBIला प्रदान करतील. तो व्याजाचा दर जो असतो तो रिव्हर्स रेपो दर आहे. आता या व्यवस्थेचा फायदा काय झाला? जेव्हा बँकेला अल्प काळासाठी कर्ज पाहिजे RBI कडून, तेव्हा रेपो दराअंतर्गत ते अल्प काळासाठी कर्ज घेऊ शकतात, किंवा बँकेकडे जर अतिरिक्त पैसा शिल्लक आहे अल्प काळासाठी तर ते गुंतवू शकतात रिव्हर्स रेपोच्या व्यवस्थेअंतर्गत. ओके, म्हणजे बँकांकडची जी रोखता आहे, ज्याला आपण लिक्विडिटी असं म्हणतो, त्या रोखतेचं नियोजन करण्यासाठी ही लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी ही महत्त्वाची ठरलेली आहे. ओके, सो ते एक पुढचं साधन आहे संख्यात्मक साधनामधलं, हे दोन. नेक्स्ट आहे MSF. MSFचा लॉंग फॉर्म काय होतो? मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, सीमांतिक स्थायी सुविधा मराठीमध्ये. ओके, सीमांतिक स्थायी सुविधा, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ह्या MSF सुविधेचं जी काही सुरुवात आहे 2011ला ही MSF सुविधा RBIनं स्वीकारली भारतामध्ये. हे MSF आणण्याचं लॉजिक काय लक्षात घ्या, की जेव्हा व्यापारी बँका रेपो सुविधेच्या अंतर्गत RBI कडून कर्ज घेतात अल्पकालीन, काही वेळा असं असतं की बँकांना जास्त अमाऊंटचं कर्ज पाहिजे. बघा, रेपो सुविधेअंतर्गत अमर्यादित कर्ज त्यांना घेता येत नाही. एक विशिष्ट मर्यादा RBIनं घालून दिलेली, तेवढ्या प्रमाणातच कर्ज त्यांना मिळू शकतं रेपो सुविधेत. आणि RBIनं घालून दिलेली ही मर्यादा संपल्यानंतर आणखी जर तुम्हाला एक्स्ट्रा अल्पकालीन कर्ज पाहिजे असेल तर ते जास्तीचं अल्पकालीन कर्ज सुविधा घेण्यासाठी MSF फॅसिलिटी आहे. ओके, सो MSF फॅसिलिटी ही एक सपोर्टिव्ह फॅसिलिटी आहे. कशाला सपोर्टिव्ह आहे? रेपो सुविधेला सपोर्टिव्ह आहे. ओके, सो बाकी त्याचं लॉजिक सेमच आहे, रेपो सुविधेसारखंच आहे. सो मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी ह्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं? व्यापारी बँका RBIला कर्ज पुरवठा करतात. सॉरी, MSF मध्ये रेपो सुविधेप्रमाणेच लॉजिक आहे. RBI व्यापारी बँकेला अल्पकालीन कर्ज पुरवठा करते आणि त्याच्यावरचा जो व्याजदर आहे तो MSF मध्ये स्वीकारला जातो. MSF सुविधेमध्ये सुद्धा तारण म्हणून रोखेच घेतले जातात. ओके, सो MSF सुविधा कधी उपलब्ध होते? जेव्हा व्यापारी बँकांना रेपो सुविधेचा पूर्ण लाभ घेतलाय, ती लिमिट ओलांडल्यानंतरच तुम्हाला MSF सुविधा अवेलेबल करता येते. सो डायरेक्टली तुम्हाला MSF मध्ये कर्ज घेता येत नाही, आधी तुम्हाला रेपो सुविधेचा लाभ घेता येतो. तो झाल्यानंतरच मग MSF सुविधेअंतर्गत तुम्हाला कर्ज RBI देऊ शकते. आणि MSF सुविधेचं कर्ज हे रेपो दरापेक्षा तुलनेनं जास्त असतं. ठीक आहे, कारण ही ॲडिशनल एक्स्ट्रा फॅसिलिटी म्हणून याचं कर्ज रेपो दरापेक्षा जास्त असतं. एक 0.5 किंवा 0.25% MSF सुविधा ही महाग असते. ठीक आहे, MSF सुविधेमध्ये अजून एक त्यांनी बंधन असं घातलं की जास्तीत जास्त साधारणतः NDTLच्या 1% आसपास तुम्हाला कर्ज मिळू शकतं. म्हणजे MSF सुविधेमध्ये सुद्धा अमर्यादित कर्ज बँकांना घेता येणार नाही. त्या बँकेचं स्वतःचं जे NDTL आहे त्याचं साधारणतः 1% आसपास लिमिट त्यांनी घालवलेली. आता ही लिमिट वाढवू सुद्धा शकते RBI, 2% वगैरे करू शकते. पण साधारणतः हे नियम आहे की NDTLच्या जास्तीत जास्त 1% पर्यंत तुम्हाला कर्ज MSF सुविधेमध्ये मिळू शकतं. आणि हे कर्ज मिनिमम 1 कोटी तुम्हाला घ्यावं लागेल आणि त्याच्या पुढची अमाऊंट 1 कोटीच्या पटीत असते. ओके, आणि ही सुविधा फक्त शेड्यूल कमर्शियल बँकांना उपलब्ध आहे. MSF ही सुविधा शेड्यूल कमर्शियल बँक, ठीक आहे, यांनाच ती उपलब्ध आहे. सो ही झालं MSF सुविधा 2011ला आलेली आहे. पुढचं जे साधन आहे SDF, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, याला सीमांतिक स्थायी सुविधा असा शब्द आहे. हे जे साधन आहे 2022 मध्ये RBIनं स्वीकारलं, म्हणजे तुलनेनं नवीन आहे, हे लेटेस्ट आलेलं आहे. सो स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी याच्यामध्ये काय केलं जातं पहा, की जेव्हा व्यापारी बँकांकडचं अतिरिक्त जे काही
रोखता आहे ती RBIला स्वतःकडे शोषून घ्यायची, काढून घ्यायची, तर त्यासाठी HDF सुविधा ही महत्त्वाची ठरलेली आहे. जसं इथं आपण पाहिलं रिव्हर्स रेपो दरामध्ये काय आहे की व्यापारी बँका स्वतःकडचा पैसा अल्पमुदतीसाठी RBIला कर्ज न देतात. तसंच HDF अंतर्गत सुद्धा RBI काय करतं, व्यापारी बँकेकडून अल्पकालीन कर्ज घेतं. ठीक आहे. सो HDFचं सुद्धा व्याख्या हीच आहे की व्यापारी बँका ज्या दरानं RBIला अल्पकालीन कर्ज पुरवठा करतात त्याला HDF असं म्हटलं जातं. सो व्यापारी बँका RBIला जे काही अल्पकालीन कर्ज पुरवठा करतात, अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा, फक्त फरक काय, हे विनातारण कर्ज आहे किंवा तारणमुक्त कर्ज आहे, हा त्याच्यातला महत्त्वाचा फरक आहे. म्हणजे HDF अंतर्गत व्यापारी बँकेकडून जे अल्पमुदतीचं कर्ज RBIला प्राप्त होतंय ते विनातारण आहे, त्याला कोणतंही तारण सिक्युरिटी देण्याची गरज नाही. ओके. जसं रिव्हर्स रेपोमध्ये आपण पाहिलं की रोख्याचं तारण देऊन तुम्हाला अल्पकालीन कर्ज RBIला देता येतं, तसं HDF मध्ये कुठलंही तारण द्यायची गरज नाही. म्हणजे HDF हे साधारण कसं आहे, तारणमुक्त आहे. ठीक आहे, हा त्याच्यातला महत्त्वाचा फरक आहे. आणि HDF आल्यामुळं काय झालं, RBIला बँकेकडचे जे काही अल्पकालीन रोखता आहे ती सहजपणे स्वतःकडे शोषून घेता येते. कारण RBIला पैशाचा पुरवठा नियंत्रणात आणायचा असतो, महागाई दरावर नियंत्रण ठेवायचं म्हणून HDF आणलेला आहे. रिव्हर्स रेपो दरामध्ये काय, थोडी फॉर्मॅलिटी जास्त आहे. तिथं रोखे द्या RBIकडनं, RBIनं रोखे द्यायचे व्यापारी बँकेला, मग त्याच्यावर कर्ज घ्यायचं. इथं ती फॉर्मॅलिटीज नाही आहे, कोणतंही तारण न घेता डायरेक्ट व्यापारी बँका RBIला कर्ज देऊ शकतात. आणि HDFचा इंटरेस्ट रेट हा रिव्हर्स रेपोपेक्षा जास्त असतो नक्कीच. ठीक आहे, पण रेपो दरापेक्षा तो कमी आहे, 0.25 कमी आहे, हे लक्षात घ्या. HDFचा इंटरेस्ट रेट हा रेपो दरापेक्षा 0.25 सध्या कमी ठेवलेला आहे, पण हा रिव्हर्स रेपोपेक्षा जास्त आहे. आता HDF आल्यापासून काय झालं की रिव्हर्स रेपोवरचं अवलंबित्व RBIनं कमी केलेलं आहे आणि प्रामुख्याने HDFचाच वापर RBIकडून केला जातोय. ठीक आहे, पण रिव्हर्स रेपोची सुविधा अस्तित्वात आहे. RBIला जेव्हा वाटेल की रिव्हर्स रेपो दराचा वापर करायचा तेव्हा RBI बँकांकडून रिव्हर्स रेपो दराच्या सुविधेअंतर्गत कर्ज घेईल अल्पमुदतीचं. पण सध्या तरी काय आहे की जास्त भर हा HDF फॅसिलिटीवरती आहे, कारण हे विनातारण आणि लवकरात लवकर ही व्यवस्था राबवता येते. हे झालं 6वं साधन. पुढचं जे साधन आहे संख्यात्मक साधनामध्ये ते OMO आहे, ओपन मार्केट ऑपरेशन्स, खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी किंवा विक्री. सो RBIकडे रोखे उपलब्ध असतात, लक्षात घ्या, सरकारी रोखे. ह्याची गरजेनुसार काय केली जाते, खरेदी केली जाते किंवा विक्री केली जाते. याला म्हणायचं ओपन मार्केट ऑपरेशन, खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री. RBIनं जर रोख्यांची खरेदी केली बाजारातून, म्हणजे खाजगी संस्था, व्यापारी बँका ह्यांच्याकडे जे सरकारी कर्ज रोखे असतात ते जर RBIनं विकत घेतले, खरेदी केले, तर RBIकडचा पैसा बाजार व्यवस्थेमध्ये जाईल, भारतातल्या मार्केटमध्ये जाईल. त्याच्या विरुद्ध परिणाम विक्रीमुळे होईल. RBIनं जर स्वतःकडचे कर्ज रोखे, सरकारी कर्ज रोखे विकायला काढले तर तेवढी अमाऊंट RBIकडे जमा होईल, म्हणजे बाजारातले पैसे RBIकडे जमा होतील. आणि म्हणून जेव्हा जेव्हा RBIला अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा नियंत्रित करायचा असतो तेव्हा OMO साधन सुद्धा वापरलं जातं. हे जसे बाकीची साधनं आहेत त्यांचे इंटरेस्ट रेट कमी जास्त केले जातील, त्यानुसार OMO सुद्धा पाहिजे तेव्हा त्याची खरेदी करणं किंवा विक्री करणं आणि त्यामार्फत पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणं हे RBIला तिथं शक्य होतं. सो ही झाली संख्यात्मक साधनांचे विविध घटक. सो या पद्धतीने त्याच्यावर परीक्षेमध्ये जर प्रश्न आले तर आपल्याला त्याचे कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत. ओके. सो आता पुढचा मुद्दा आहे की हे कन्सेप्ट आपण समजून घेतल्या सगळे आता, की संख्यात्मक साधनामध्ये कोणकोणते प्रकार आहेत, कोणकोणते घटक आहेत, ह्याचा उपयोग कसा केला जातो, ह्याची अंमलबजावणी कशी केली जाते. तर इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचं की जेव्हा RBIला महागाईवर नियंत्रण ठेवायचं असेल
ठीक आहे. तेव्हा ही साधनं कशी वापरायची आणि मंदीच्या वेळी ही साधनं कशी वापरायची, हे वेगवेगळं आहे. हे दोन पूर्णतः वेगळ्या पद्धतीनं ही इम्प्लिमेंटेशन होत असतं. ठीक आहे. सो सुरुवातीला आपण बघूया महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय ही साधनं कशी वापरणार आहे. ही वेगळी सगळी जी काही साधनं आपण आतापर्यंत डिस्कस केली, ह्याचा उपयोग महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय कसं करणार. कारण महागाई जर जास्त झाली तर मी सुरुवातीलाच सांगितलं काय होणार आहे, वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतील, काही कालावधीनंतर वस्तू सेवाच्या मागणी कमी होईल, उत्पादन कमी होईल, रोजगार निर्मिती घटेल आणि देशाचा आर्थिक विकासाचा वेग, ज्याला आपण जीडीपी म्हणतो, त्याचा वृद्धी दर कमी होईल, अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल. म्हणून महागाई जास्त होणार नाही याची काळजी आरबीआयला घ्यावी लागते. मग अशा वेळी ही साधनं जी आहेत त्याच्यात बदल केले जातात. आरबीआय काय करतं, कधी बँक दरात बदल करेल, कधी CRR मध्ये SLR मध्ये बदल करेल. ठीक आहे. हे मौद्रिक धोरणामध्ये मौद्रिक धोरण समिती सुचवते की कोणत्या साधनाचा वापर करायचा. हे काही गरजेचं नाही की महागाईवर नियंत्रण ठेवायचं तर 7च्या 7 साधनामध्ये बदल करा एकाच वेळी. आरबीआयला वाटलं ह्याच्यातलं फक्त रेपो दरातच चेंज करायचं तर तेवढाच फक्त चेंज होऊन महागाईचं कंट्रोल आरबीआयला करता येऊ शकतं. ठीक आहे. सो हे कोणत्या साधनामध्ये काय बदल करायचा हे मौद्रिक धोरण समितीच्या शिफारशीनुसार आरबीआय निर्णय घेत असते. मग महागाई दरावर नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला काय लक्षात घ्यायचं की पैशाचा पुरवठा जास्त झालाय, तो कमी केला पाहिजे. महागाईमधला पहिला प्रॉब्लेम काय की पैशाचा पुरवठा जास्त झालाय, तो कमी केला तर मागणी कमी होईल. ठीक आहे. आणि मग आपल्याला महागाई नियंत्रणात आणता येईल. त्याच्यासाठी काय केलं जातं की बँकेकडून ग्राहकांना मिळणारं जे कर्ज आहे ते कर्ज महाग कसं होईल हे बघितलं जातं. म्हणजे बँकेकडून ग्राहकांना दिलं जाणारं कर्ज त्याचा व्याजदर वाढवण्याकडे आरबीआयचा कल असतो महागाईच्या वेळी. ओके. कारण कर्ज महाग केली की मग लोक बँकेकडून कर्ज कमी घेतील, कर्ज कमी मिळाले की लोकांच्या हाती पैसा कमी जाईल, पैसा कमी मिळाला की लोक वस्तूंची मागणी किंवा खरेदी कमी करतील, मागणी कमी झाली की आपल्याला उत्पादनाचा वेग कमी होतो आणि मग किमतीवर नियंत्रण ठेवता येतं. ओके. सो त्या दृष्टीनं महागाई नियंत्रित करायची असेल तर कर्ज महाग करायचं आहे. कर्ज महाग करत असताना काय करायचं आहे, ही सगळी साधनं त्याच्यात आपल्याला चेंज करता येतात. जसं की बँक दर, महागाईच्या वेळी जर बँक दर वाढवला तर काय परिणाम होईल बघा. आरबीआय काय करणार, बँक दर वाढवणार. याच्यामुळे काय होईल, आरबीआय कडून व्यापारी बँकेला मिळणारं जे कर्ज आहे ते कर्ज काय होतंय, व्यापारी बँकांना मिळणारं कर्ज हे महाग होणार आहे. कारण बँक दर आरबीआय वाढवते. जर व्यापारी बँकांना आरबीआय कडून मिळणारं कर्ज महाग झालं तर त्या बँका पुढे ग्राहकांना कर्ज महाग देतील ना. ग्राहकांना मिळणारा जो व्याजदर आहे हा व्याजदर वाढणार, साहजिकच आहे. बँका पूर्वीच्या व्याजदरानं ग्राहकांना कर्ज देणार नाहीत. इकडून आरबीआय कडून बँक रेट वाढवला की व्यावसायिक बँका आपला व्याजदर वाढवणार. व्याजदर वाढवला की ग्राहकाला मिळणारं कर्ज महाग होईल. कर्ज महाग झालं की अशा महाग कर्जाची मागणी आपोआपच कमी होणार आहे. ओके. सो इथे काय होईल, कर्जाची जी मागणी आहे ती कमी होईल आणि पैशाचा पुरवठा नियंत्रणात येतो. त्याच पद्धतीनं CRRचा पण परिणाम होतो. CRRचा जर रेट वाढवला तर व्यापारी बँकेला आपल्या NDTL पैकी जास्तीत जास्त अमाऊंट CRR मध्ये ठेवावी लागेल. म्हणजे इथं 4% आहे तर उद्या 5-6% केलं तर जास्तीत जास्त पैसा आरबीआय कडे कॅश स्वरूपामध्ये जमा करावा लागेल आणि बँकांना कर्ज द्यायला पैसा कमी राहील. कर्ज वाटप कमी झालं की पैशाचा पुरवठा कमी होतो, आपल्याला महागाईवर नियंत्रण ठेवता येतं. त्याचबरोबर SLR चा रेट वाढवला महागाईच्या वेळी तर व्यापारी बँकेला जास्त पैसा स्वतःकडे राखीव स्वरूपात बाळगावा लागेल, नाही का. आणि म्हणजे बँकेला कर्ज वितरण जास्त करता येणार नाही SLR वाढवला की. लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीमध्ये हेच होईल. रेपो दर वाढवायचा महागाईच्या वेळी. रेपो दर वाढवला की अल्प मुदतीचं कर्ज व्यापारी बँकेला महाग मिळणार आणि त्यामुळे ते ग्राहकांना कर्ज महाग करतील आणि ग्राहकांकडून कर्जाची मागणी कमी होईल.
रिव्हर्स रेपो सुद्धा इथं वाढवला जातो महागाईच्या वेळी. रिव्हर्स रेपो वाढवला की व्यापारी बँकेला RBI कडून जे कर्ज व्याज मिळतं ते व्याज जास्त मिळेल. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि हे व्याज जास्त मिळाल्यामुळं व्यापारी बँका आपला कर्ज पुरवठा RBI ला जास्त करतील आणि ग्राहकांना कर्ज पुरवठा कमी देतील. सो रिव्हर्स रेपो वाढवल्याचा फायदा बँकांना काय आहे की RBI कडून कर्ज व्याज जास्त मिळणार आहे, म्हणून व्यापारी बँका जास्तीत जास्त पैसा RBI कडे कर्ज म्हणून देतील. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा कमी होईल आणि आपलं हेतू साध्य होतो, महागाईवर नियंत्रण. MSFचं सुद्धा तेच होणार. MSFचा सुद्धा रेट वाढवला की RBI जे काही व्यापारी बँकेला अल्पमुदतीचं कर्ज देते त्याचा व्याजदर वाढणार आणि पुढे बँका ग्राहकाला कर्जाचा दर वाढवतील. SDF मध्ये सुद्धा तेच, ह्याच्यामध्ये सुद्धा वाढ होईल. व्यापारी बँकांनी RBI ला दिलेलं कर्ज ह्याचा व्याजदर वाढवला तर बँका जास्तीत जास्त पैसा RBI ला कर्ज म्हणून देतील. ग्राहकांना कर्ज पुरवठा बँका करायला जास्त इच्छुक नसणार जेव्हा SDFचा रेट वाढेल. आणि बँका जर ग्राहकांना कर्ज द्यायला इच्छुक नाही आहेत, फक्त RBI लाच कर्ज द्यायला इच्छुक आहेत, याचा अर्थ पैशाचा पुरवठा कंट्रोलमध्ये आला आणि महागाई आपल्याला नियंत्रणात ठेवता आली. OMO मध्ये काय केलं तर बघा, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेतला पैसा काढून घ्यायचा आहे, तर इथं RBI काय करणार आहे, विक्री करणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, आपल्याकडचं जी काही सार्वजनिक कर्ज रोखे आहेत नाही का, त्याची विक्री करेल. म्हणजे तेवढी अमाऊंट अर्थव्यवस्थेतून RBI कडे जमा होईल, म्हणजे पैसा शोषून घेतला जाईल. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की महागाईवर नियंत्रण ठेवायचं असेल तर सर्व प्रकारचे दर काय आहेत, हे सगळे दर जे आहेत संख्यात्मक साधनांचे सर्व दर हे दर काय केलेले आहेत RBI ना, वाढवायचे. आणि OMO मध्ये काय करायचंय, OMO मध्ये कर्ज रोख्यांची विक्री करायची. ठीक आहे. मंदीच्या वेळी याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती असेल. लक्षात घ्या. मंदीवर नियंत्रण, मंदीच्यातून बाहेर यायचं. आपल्याला मंदीमध्ये काय करायचं, पैशाचा पुरवठा वाढवायचा आहे. आणि पैशाचा पुरवठा वाढवला की मग मागणी वाढेल, कारण मंदीमध्ये काय झालेलं असतं, मागणी कमी झालेली असते, उत्पादनाचा वेग घटलेला असतो, कारखानदारी मंद झालेली असते, रोजगार निर्मिती घटलेली आहे आणि म्हणून अर्थव्यवस्थेत मंदी आली. मग ही मंदीची जी काही लक्षणं आहेत ती दूर करायची तर आपल्याला पैशाचा पुरवठा जास्त केला पाहिजे. म्हणजे लोकांच्या हाती पैसा जास्त गेला तर ती वस्तूंची मागणी करतील, वस्तूंची मागणी वाढली की उत्पादनाचा वेग वाढेल, रोजगार निर्मिती होईल, लोकांचं इन्कम वाढेल आणि मग हळूहळू अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येते. म्हणून त्यासाठी काय करायचं, हे सगळे दर कमी करायचे. बँक दर कमी केला, उदाहरणार्थ बँक दर जसा कमी करतात तुम्ही काय होणार, RBI कडून व्यापारी बँकांना मिळणारं कर्ज स्वस्त मिळतं, त्यामुळे व्यापारी बँका ग्राहकांना कर्ज स्वस्त देणार, इथं व्याजदर कमी होतील. ग्राहकांना कर्ज स्वस्त मिळालं की ग्राहक अजून जास्त कर्ज घेणार, कर्ज जास्त घेतलं की आणखी वस्तू आणि सेवांची खरेदी होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्याच लॉजिकनं CRR चा रेटही कमी केला जातो, SLRचाही रेट कमी केला जातो. म्हणजे ह्या सगळ्या साधनांचे दर जे आहेत ते कमी करायचे आणि ह्या अंतिमतः त्याचा परिणाम काय होणार आहे की पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये वाढेल. ठीक आहे. आणि OMO मध्ये काय, ओपन मार्केट ऑपरेशन्समध्ये रोख्यांची खरेदी करणार RBI. ओके, बाजारातले जे काही सरकारी कर्ज रोखे आहेत, बँकाकडेचे असणारे, खाजगी संस्थांकडचे, ते कर्ज रोखे RBI खरेदी करायला सुरुवात करतं. म्हणजे RBI कडचा पैसा बाजारात जातो, पैशाचा पुरवठा वाढतो आणि मंदीला आपल्याला मंदीतून बाहेर यायला मदत होते. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की मंदीच्या वेळी काय आहे, सर्वसाधारण धोरण काय आहे, सर्व प्रकारचे दर RBI काय करणार, सर्व दर कशाचे दर, संख्यात्मक साधनांचे सगळे दर हे कपात केले जातात. आणि OMO मध्ये काय करायचंय, सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी करायची. ठीक आहे. या पद्धतीनं RBI संख्यात्मक साधनात बदल करत असते. मग परिस्थिती काय आहे त्याच्यानुसार RBI ते बदल करते. महागाईवर नियंत्रण मिळवायचं आहे का मंदीतून बाहेर यायचं. ठीक आहे. आणि जेव्हा अर्थव्यवस्था स्थिर चाललेली आहे, मंदीचा धोका नाही, महागाईचा धोका नाही, त्यावेळी मग ह्याच्यात काही बदल करायची गरज नाही. मग RBI कोणतेही दर फारसे शक्यतो चेंज करत नाही. ठीक आहे. मग स्थिर धोरण ठेवलं जातं. पण असे जर काही अडचणी असतील, महागाईचा धोका असेल, तर अशा वेळी या प्रकारे RBI धोरण राबवतो. आता ह्याला
महागाईच्या मध्ये जेव्हा तुम्ही सगळ्या प्रकारचे दर वाढवताच, बँक दर, CRR, SLR, रेपो दर वगैरे, तेव्हा काय होणार आहे, कर्जाचे दर, कर्ज महाग होणार आहे. म्हणून ह्या प्रकारच्या धोरणाला महाग चलन धोरण असं म्हटलं जातं. महाग चलन धोरण. ठीक आहे. सो महाग चलन धोरण कोणत्या स्थितीमध्ये, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी राबवायचं. आणि मंदीच्या मध्ये काय केलंय आपण, सगळे प्रकारचे दर कमी केल्यामुळं व्याजदर कमी झालं, OM मध्ये खरेदी केली त्यामुळे पैशाचा पुरवठा वाढला, म्हणजे पैसा स्वस्त मिळाला नाही का, व्याजदर कमी झाले, म्हणून ह्याला स्वस्त चलन धोरण म्हणतात. किंवा स्वस्त पैशाचे धोरण. ठीक आहे. सो या पद्धतीनं संख्यात्मक साधनांमध्ये बदल महाग चलन धोरणाच्या दिशेनं होत आहे का स्वस्त चलनाच्या धोरणाच्या दिशेनं होत आहेत, त्यानुसार आपल्याला पाहावं लागतं. परीक्षेतसुद्धा या पद्धतीनं प्रश्न असतात की महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी मौद्रिक धोरणाच्या साधनात कोणत्या पद्धतीनं बदल होतील. मग त्याच्यात 4 विधानं असतील. बँक दरामध्ये वाढ करा, रेपो दरात वाढ करा, रिव्हर्स रेपो कमी करा. मग त्यातलं योग्य विधान तुम्हाला ओळखायचं. ठीक आहे. तर असे प्रश्न जर सोडवायचे असतील तर तुम्हाला हे सगळे आधी कन्सेप्ट माहिती पाहिजेत आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन RBI कसं करतं, महागाईच्या वेळी काय करतं आणि मंदीच्या वेळी काय करतं, ते आपल्याला या पद्धतीनं समजून घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ओके. सो हे झालं संख्यात्मक साधनं. आता दुसरा मुद्दा जो आहे तो गुणात्मक साधनं आहेत. मौद्रिक धोरणाचा जे काही दुसरा भाग आहे तो गुणात्मक साधनांचा आहे. गुणात्मक साधनं काय करतात, अर्थव्यवस्थेमध्ये जो काही पैशाचा पुरवठा होणार आहे त्याची दिशा ठरवतात. मी सुरुवातीलाच ते सांगितलं. मग याच्यात कर्जाचं रेशनिंग केलं जातं, म्हणजे कर्ज वितरण जे काही बँका करतात, इथं कोणत्या क्षेत्रांना कर्ज पुरवठा जास्त करायचा, कोणत्या क्षेत्रांना कर्ज पुरवठा कमी करायचा, हे RBI तसे निर्देश बँकांना देत असते, व्यापारी बँकांना. आणि त्यानुसार त्या क्षेत्रांना कर्ज पुरवठा वाढवायचं काम किंवा एखाद्या क्षेत्राला कर्ज पुरवठा कमी करायचं काम बँकांकडून केलं जातं. त्याला म्हणायचं कर्जाचं रेशनिंग, नियंत्रित कर्जाचं वाटप. दुसरं साधन गुणात्मकमध्ये आहे कर्ज आणि तारण यातील गाळा नियंत्रित करणे. गाळा किंवा फरक जो आहे, आपल्याला माहिती आहे की बँकेकडून कर्ज घेत असताना काहीतरी तारण घेतलं जातं. जमीन असेल, घर असेल, किंवा मोकळी जागा असेल, सोनं पण असू शकतं. ह्या वेगवेगळ्या प्रकारचं तारण जेव्हा ग्राहक बँकेकडून कर्ज घेतो तेव्हा त्याला त्या तारण वस्तू इतकंच कर्ज शक्यतो मिळत नाही. जेवढ्या अमाऊंटची वस्तू आहे त्याच्यापेक्षा कमी मूल्याचं कर्ज तुम्हाला मिळतं. समजा 100 रुपयाची एखादी वस्तू तुम्ही बँकेमध्ये किंवा 1 लाखाची वस्तू बँकेला गहाण म्हणून दिली तर तुम्हाला 60, 65, 70 हजारापर्यंत कर्ज मिळतं. त्याच्यात त्या ग्राहकाचं पतदर्जा पण बघितला जातो, बऱ्याच गोष्टी असतात. सो कर्ज आणि तारण वस्तूचं मूल्य याच्यातील जो काही फरक आहे तो कमी जास्त करण्याचा पण आदेश RBI देतं, ते गुणात्मक साधनामध्ये येईल. उपभोक्त्याच्या कर्जाचं नियमन ह्याच्यामध्ये EMI आणि डाऊन पेमेंटमध्ये बदल. आपल्याला माहिती आहे की कर्ज जेव्हा मिळतं तेव्हा त्याचे हप्ते जे फेड करायचे आहेत त्याचं इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट, EMIचा लॉंग फॉर्म काय, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. सो कर्जाचे जे हप्ते आहेत प्रत्येक हप्त्याची अमाऊंट समान पद्धतीने विभागून दिली जाते बँकेकडून, याला आपण EMI असं म्हणतो. मग ह्या EMIची संख्या कमी करायची का वाढवायची यानुसार RBI काही वेळा निर्देश देत असते बँकेला की EMIची संख्या वाढवा, EMIची संख्या कमी करा. EMIची जर संख्या जास्त, EMIची संख्या वाढवली तर काय होईल, प्रत्येक हप्त्याची अमाऊंट छोटी असेल आणि ते कर्ज परत करणं सोपं होतं. EMIची संख्या जर कमी केली तर प्रत्येक हप्त्याची अमाऊंट मोठी होईल आणि ते कर्ज परत करणं थोडं महाग जाणार आहे. या प्रकारे EMI मधले बदल. डाऊन पेमेंटमधले पण बदल, म्हणजे एखादी वस्तू तुम्ही खरेदी करताय 2 व्हीलर 4 व्हीलर, त्यावेळी ग्राहक जे स्वतःचे पैसे सुरुवातीला त्यात गुंतवतो त्याला आपण डाऊन पेमेंट असं म्हणतो, आणि उर्वरित रक्कम बँकेकडून तुम्ही कर्ज म्हणून घेता. ते जे डाऊन पेमेंट आहे त्या डाऊन पेमेंटची अमाऊंट सुद्धा कमी किंवा जास्त करण्याचे आदेश RBI कडून दिले जातात, नाही का. डाऊन पेमेंटची जर अमाऊंट कमी केली तर कर्जाची मागणी वाढते, साहजिकच वस्तूची खरेदी वाढणार आहे, कारण डाऊन पेमेंट जेवढं छोटं कमी तेवढं ती वस्तू खरेदी करणं सोपं होणार आहे. ओके. तर हे गुणात्मक साधनामध्ये येतं. आदेशांच्या मार्फत नियंत्रण. RBI व्यापारी बँकांना वेळोवेळी आदेश देते कोणत्या प्रकारे RBIचं धोरण राबवायचं काय किंवा त्यांचे उद्दिष्ट काय, त्यानुसार
आदेशांच्या मार्फत व्यापारी बँकांचा पतपुरवठ्यावर पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवलं जातं. नैतिक समजावणी हा पण एक महत्त्वाचं साधन आहे गुणात्मक साधनामध्ये. यामध्ये काय केलं जातं की देशातील जे काही प्रमुख संस्था आहेत, व्यापारी बँका आहेत, त्यांच्या प्रमुखांच्या बैठकामध्ये RBI कडून आपलं धोरण सांगितलं जातं त्यांना प्रत्यक्ष, नाही का. म्हणजे इथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे RBI आणि बँकांमध्ये, आणि त्यांना ते RBIचा दृष्टिकोन स्वीकारण्याचं पटवून दिलं जातं, आणि त्यानुसार मग बँकांनी आपल्या धोरणामध्ये बदल करणं अपेक्षित असतं. म्हणजे RBIला जर वाटलं की पैशाचा पुरवठा वाढवावा, तर तसं बँकांना ते प्रत्यक्षामध्ये समजावून सांगतात. त्याला नैतिक समजावणी असं म्हणतात. म्हणजे बँकांनी RBIला सहकार्य केलं पाहिजे अशा वेळी, किंवा पैशाचा पुरवठा कमी करावा असं जर RBIची अपेक्षा असेल तर त्या पद्धतीनं बँकांनी आपल्या व्याजदरात वगैरे बदल करणं अपेक्षित असतं. याला म्हणायचं नैतिक समजावणी. आणि याचा परिणाम खूप लवकर होतो, कारण याच्यात RBI कडून थेट बँकांना आपली भूमिका समजावून सांगितली जाते. प्रत्यक्ष कारवाई करणं हे सुद्धा एक गुणात्मक साधनामध्ये येतं. प्रत्यक्ष कारवाई कधी केली जाते? जेव्हा एखादी बँक RBIचे निर्देश आदेशांचं पालन करणार नाही किंवा नियमांचं पालन करणार नाही, तेव्हा अशा बँकांना दंड करण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई केली जाते. वेगवेगळ्या प्रकारे त्याचा कारवाई, म्हणजे त्यांना पुनर्वटावाची सुविधा नाकारणं असेल, किंवा RBI कडून जे काय अल्पकालीन किंवा दीर्घकालीन कर्ज मिळतं असं कर्ज त्यांना नाकारायचं त्या बँकेला, किंवा फारच एखाद्या बँकेनं काही चुकीचं वर्तन केलं असेल तर त्या बँकांचं लायसन्स कॅन्सल करणं, परवाना रद्द करणं सुद्धा या प्रत्यक्ष कारवाईमध्ये समाविष्ट आहे. सो ते गुणात्मक साधनामध्ये. आणि प्रसिद्धी, शेवटचं साधन जे आहे ते प्रसिद्धी. म्हणजे RBIची जी काही ध्येय धोरणं आहेत ती सर्वसामान्य जनतेला कळाली पाहिजेत. त्याच्यासाठी वेळोवेळी RBI वर्तमानपत्र, सोशल मीडिया किंवा न्यूज, प्रिंट मीडिया ह्या सगळ्यामधून आपली धोरणं, ध्येय धोरणं ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतं. काही वेळा ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सुद्धा कॅम्पेनिंग केलं जातं. ह्याला गुणात्मक साधनामध्ये प्रसिद्धी असं म्हटलेलं आहे. हे पण त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. सो ही गुणात्मक साधने झाली. ओके. सो आपण संख्यात्मक अभ्यासली, ही गुणात्मक साधने. आता याच्यानंतर याच संदर्भात काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत. बेस रेट नावाची एक संकल्पना आहे. आता बेस रेटमध्ये काय होतं पहा की इथं बेस रेट म्हणजे व्यापारी बँकेकडून ओके. सो बेस रेटचं व्याख्या अशी आहे की बेस रेट म्हणजे व्यापारी बँकांनी ग्राहकांकडून आकारावायचा असा न्यूनतम व्याजदर की ज्यापेक्षा कमी दरानं कोणत्याही बँकेला, कोणत्याही ग्राहकाला बँक कर्ज देऊ शकत नाही. म्हणजे बेस रेट काय आहे? हा बँकेनं ग्राहकांकडून आकारायचा एक न्यूनतम, मिनिमम व्याजदर आहे, आणि त्या व्याजदरापेक्षा कमी इंटरेस्टचा रेट कोणत्याही ग्राहकाला तुम्ही आकारू शकत नाही. ओके. सो त्यामुळं बेस रेट हा न्यूनतम व्याजदर असतो, हे लक्षात घ्या. न्यूनतम व्याजदर कुणामध्ये? बँक आणि ग्राहक. सो बँकेचे अनेक वेगवेगळे ग्राहक असतात, संस्था असतील, व्यक्ती असतील. सो जेव्हा हे ग्राहक बँकेकडून कर्ज घेतात तेव्हा जो व्याजदर आकारतो बँक, तो प्रत्येक ग्राहकाला समान नसतो. त्या बँकाचं प्रत्येक ग्राहकाचं पतदर्जा वगैरे त्याच्यावरूनुसार बँक ठरवते की ह्या ग्राहकाकडून किती व्याजदर आकारायचं. पण RBIनं काय सांगितलं की प्रत्येक बँकेनं ग्राहकाकडून आकारताना एक मिनिमम इंटरेस्ट रेट ठेवला पाहिजे. त्या मिनिमम इंटरेस्ट रेटच्या खाली तुम्ही कुठल्याही ग्राहकाला कर्ज देऊ शकत नाही, हे बंधन RBIनं घातलेलं आहे, आणि त्याला म्हणतात बेस रेट. ओके. बेस रेट म्हणजे पायाभूत दर मराठीमध्ये जर शब्द पाहिजे असेल तर. 2010 पासून ही बेस रेटची सुविधा RBIनं स्वीकारली. दीपक मोहंती नावाची एक समिती होती, या समितीनं ही बेस रेटची संकल्पना मांडलेली आहे. बेस रेटमुळं काय झालं
की बँकांनी जे काही ग्राहकांना कर्ज द्यायचं आहे ते कर्ज पारदर्शी झालं, नाही का. म्हणजे आता बँक आपल्याला मनाप्रमाणे ग्राहकांना कर्जाचं व्याजदर आकारू शकणार नाही. म्हणजे बँकेला वाटलं की अमुक एका ग्राहकाला खूपच कमी व्याजदर द्यायचं, तर ते आता बँकेच्या मर्जीवर अवलंबून नाही. तिथं तुम्हाला काय करावं लागेल, बेस रेटच्या खाली व्याज घेता येणार नाही, बेस रेटच्या वरती व्याजदर तुम्हाला आकारावं लागेल. मग ह्याच्यात बेस रेटच्या वरती व्याजदर प्रत्येक बँकेनं आकारत असताना मग त्याच्यात बँक स्वतःचं जे काही खर्च आहे, म्हणजे ही सगळी प्रॉफिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा अमाऊंट चार्ज करून बेस रेटच्या पुढं व्याजदर आकारत असते बँक, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो कधी तुम्ही जेव्हा बँकेकडे कर्ज घेता तेव्हा हा बेस रेट पाहायचा किती आहे, आणि मग त्याच्यात बँकेचं प्रॉफिट मार्जिन, ऑपरेशनल कॉस्ट वगैरे ॲड होऊन तुम्हाला व्याजदर बँक सँक्शन करत असते. MCLR हे एक महत्त्वाची संकल्पना आहे, मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट. ओके, म्हणजे कर्ज वितरणाचं सीमांतिक व्यय किंवा सीमांतिक खर्च, कर्ज वितरणाचा सीमांतिक खर्च. ह्यामध्ये काय होतं की इथे सुद्धा बँका ग्राहकांकडून जो काही कर्जाचा व्याजदर आकारतायत, हा व्याजदर कसा ठरवायचा याच्यासाठी ही सुविधा आहे, MCLRची सुविधा. MCLR हे थोडंसं अलीकडच्या काळात 2016 पासून स्वीकारलेली व्यवस्था आहे RBIच्या अंतर्गत. आता आणि MCLR आता जवळपास सगळ्या बँकांना कंपल्सरी झालेलं आहे. ओके, तर जेव्हा जेव्हा बँका ग्राहकांना विविध कारणासाठी कर्ज देतील, होम लोन वगैरे, कार लोन काय असेल ते कर्ज देत असताना बँकांनी आपला MCLR कॅल्क्युलेट करायचं. आणि हा MCLR कॅल्क्युलेट करत असताना बँका काय करणार आहेत, कर्ज वितरणासाठी येणारं जे काही त्यांचा ऑपरेटिंग कॉस्ट आहे तो घेणार त्याच्यामध्ये. त्यानंतर प्रॉफिट मार्जिन, बँकेला किती नफा कमवायचा आहे तो नफ्याचं पर्सेंट त्याच्यामध्ये असणार. त्याचबरोबर बँकेला जे काही निधी उभारण्यासाठी खर्च आलेला आहे, कारण बँकेला सुद्धा इतर कुणाकडून तरी कर्ज घ्यावं लागतं, त्याच्यावर त्यांना खर्च करावा लागतो, व्याज वगैरे द्यावं लागतं, तर तो निधी उभारण्याचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून MCLR कॅल्क्युलेट होतो. ओके, सो MCLRमध्ये अनेक गोष्टी येतात. ते काय काय येतं लक्षात घ्या, बँकेचा निधी उभारणीचा खर्च येतो, बँकेचं प्रॉफिट मार्जिन येतं, नफा, त्यानंतर बँकेला ही व्यवस्था चालवण्यासाठी येणारा खर्च ज्याला आपण ऑपरेटिंग कॉस्ट म्हणतो ती येतं. ह्या सगळ्याच्या आधारे MCLR तयार केला जातो. आणि प्रत्येक बँकेचा MCLR एका त्या रेंजमध्ये असला पाहिजे. ओके, MCLRचा रेंज RBI ठरवून देतं. ठीक आहे, आणि ह्या रेंजमध्येच तुम्हाला MCLR ठेवावा लागतो. त्या रेंजच्या बाहेर MCLR कुठल्याही बँकेला आकारता येत नाही. म्हणजे बँकेला वाटलं की आमचा MCLR 10% ठेवायचा, तर तसं बँकेच्या मनानं करता येत नाही. RBIनं जी रेंज ठरवली, उदाहरण आपण घ्यायचं झालं तर समजा RBIनं सांगितलं की 8 ते 9% आसपास MCLR ठेवा, तर कुठल्याही बँकेला ही रेंज ओलांडता येणार नाही. त्या रेंजच्या आतमध्येच तुम्हाला MCLR ठेवावं लागेल. आणि मग ग्राहकाला जेव्हा कर्ज द्यायचं तेव्हा हे MCLRच्या आधारे तुम्ही कर्ज देऊ शकता. ठीक आहे, सो या पद्धतीनं आता बऱ्याच बँकांमध्ये बेस रेटच्या ऐवजी MCLRच्या आधारे कर्ज दिलं जातं. ठीक आहे, बेस रेटची व्यवस्थाही चालू आहे अनेक ठिकाणी, पण आता जे बहुतांशी ठिकाणी असतं ते MCLR असतं. ठीक आहे, सो ही एक महत्त्वाची संकल्पना. दुसरी एक पुढची संकल्पना महत्त्वाची आहे या संदर्भात, ते म्हणजे प्रत्यक्ष व्याजदर. ठीक आहे, रिअल इंटरेस्ट रेट. बघा, बँका जेव्हा ग्राहकांना कर्ज देतात, तुम्हाला जे समजा 2 व्यक्तीमध्ये कर्जाचे व्यवहार सुरू आहेत. ठीक आहे, A आणि B व्यक्ती दोघांमध्ये A व्यक्ती हा B ला कर्ज देतोय. ठीक आहे, ह्याच्यावर त्यानं व्याज आकारलेलं आहे. हे जे काही व्याज असतं हे पर्सेंट, आपण असं म्हणूया की ह्यानं एक 12% व्याजदर त्यांनी आकारला A नं. ठीक आहे, 12% वार्षिक व्याजदर. तर हा जो झाला 12%, हा नाममात्र व्याजदर आहे, हे लक्षात घ्या, नॉमिनल इंटरेस्ट रेट आहे. तर 12% व्याजदर जेव्हा तुम्ही आकारता तेव्हा ह्या 12%मधून जी अमाऊंट जमा होणार आहे
त्या अमाऊंटवर महागाई दराचा परिणाम होतो. ठीक आहे. उदाहरणार्थ एनं समजा 1000 रुपयाचं कर्ज दिलं बी व्यक्तीला आणि त्याच्यावर 12% इंटरेस्ट रेट आकारला असेल, तर व्याजाची रक्कम किती जमा झाली इथं? साधारणतः 120 रुपये, बरोबर. 120 रुपयाचं व्याज बी कडून याला मिळणार आहे. व्याजाचं अमाऊंट म्हणतोय मी, प्रिन्सिपल तर ती राहणारच आहे. सो ही जी काही व्याजाची अमाऊंट आली 120 रुपये, आणि त्याचबरोबर काय असणार आहे, तुमचे मुद्दल पण असणार आहे. ओके. सो ही अमाऊंट मिळाल्याच्या नंतर ह्याच्यातून हे जे काही 1200 किंवा 1120 रुपये आहेत, ह्याची खरेदी क्षमता ही पूर्वीसारखी असणार नाही. म्हणजे समजा हा 5 वर्षांचा व्यवहार असेल तर 5 वर्षांनी हे 1120 रुपयाची खरेदी क्षमता कमी झालेली असेल, कारण याच्यावर महागाईचा दराचा परिणाम होतो. म्हणून काय करायचं, प्रत्यक्ष व्याजदर कॅल्क्युलेट बऱ्याचदा ग्राहकांना विचारात घ्यावा लागतो. नाममात्र व्याजदर, आणि समजा महागाई दर जर तुमचा असेल की 4% आहे, तर काय होईल इथं पहा, 12% नाममात्र व्याजदर मायनस 4% काय झाला हा महागाईचा दर, ह्याच्यातून काय मिळालं 8% तुम्हाला प्रत्यक्ष व्याजदर मिळाला. म्हणजे खरा व्याजदर तुमच्या हाती जो पडला तो 8% पडलेला. सो या पद्धतीनं प्रत्यक्ष व्याजदर लक्षात घेतला जातो. ह्या संकल्पना का महत्त्वाच्या आहेत? प्रत्यक्ष व्याजदरामध्ये आपल्याला महागाईचा परिणाम कॅल्क्युलेट करता येतो. नाममात्र व्याजदर कॅल्क्युलेट करताना तुम्ही महागाई विचारात घेतलेली नसते. ठीक आहे. आणि म्हणून नाममात्र व्याजदर हा आपल्याला दिसताना जास्त दिसतो, कशापेक्षा? प्रत्यक्ष व्याजदरापेक्षा. पण आपल्या हाती जे काही अमाऊंट पडली ती प्रत्यक्ष व्याजदराची असते. आणि म्हणून त्या संदर्भातल्या संकल्पना आपल्याला इथं लक्षात घ्यायच्यात. कधी याच्यावरती पण प्रश्न येतो, बेस रेट कधी स्वीकारला, कोणी त्याची शिफारस दिली, MCLR कधी स्वीकारला, किंवा त्याचा अर्थ काय, प्रत्यक्ष व्याजदर नाममात्र व्याजदर ह्याच्यातला फरक काय असतो, ह्या संकल्पना त्या दृष्टीनं इथं आपण पाहिलेल्या आहेत. ओके. सो ही झालं मौद्रिक धोरणामधली सगळी जी वेगवेगळी साधनं आहेत आणि त्या साधनांची अंमलबजावणी कशी केली जाते. ओके. सो या व्हिडिओमध्ये आज आपण मौद्रिक धोरणातले जे काही महत्त्वाचे सगळे मुद्दे आहेत ते सगळे डिस्कस केले, आणि त्यानुसार परीक्षेच्या अनुषंगानं हे सगळे मुद्दे आपल्याला त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. सो इथे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू.